श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते भावे सावधान. गुरुचरित्राध्याय 52. ऐकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती. कंठ झाला सद्गदित गात्रे झाली सकंपित. विवर्ण भासे लोकांत नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले. सात्विक अष्ट भाव उदेले नामधारक शिष्याचे. ते खुणी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेमभावे आलिंगिती. देहावरी येई म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी राहासी ऐसा समाधीस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरीती कैसे मग. या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. तुवा विचारिले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी. तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली. तुझ मुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बर्वे केले. त्वाही एकाग्रत्वे ऐकिले आता हेच विस्तारी. नामधारका ऐशिया परी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मीलन करी कर जोडून उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वासाधारू. भवसागर पैल पारू तुची करीसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विन्वित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा. या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती. भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुन्हा सुचवोनी. अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा. बहुऔषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा. ऐकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची यामना. म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथम पासुनी सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगळाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरु नेती आमुचे धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीय अध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती. छळावया त्रयमूर्ती येती. परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पीठापुरी. श्रीपाद श्री या वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाला. 6व्यांत लिंग घेऊनी रावण जात गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9माध्यायी रजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधीती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती. दशमाध्यायांत माधव ब्राह्मण करंज पुरी. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. 12अध्यायी माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षत्रिय संन्यास घेती. यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांचे करंजपुरी भेटून येती गोदातीरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दौडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती.
श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायांत. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींस देऊनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु के गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला 2. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यांत. तेची कथा 21 प्रेताणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्रिया घरी घेती त्याची वंध्या महिषी होती. 30 करुण दुग्धवंती 22व्यांत वर दिदला. 23व्यांत श्री गुरुस राजाने गाणगापुरास. ते उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्मा 24व्यांत वर देती. म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यांत तया ब्राह्मण श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथवून शांत होऊ पाहती. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यांत उठविला. 33व्यांत रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघे जण. वेश्येचे कथन करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यांत निरूपण. राजपुत्र केला संजीवण नारद भेटले राया ते. पंचत्रिशत प्रसंगात कच देवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरिती श्री गुरु चरणा त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा. अर्चऊनी दौडिले त्याच्या कुष्ठा. शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यांत सांगती. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेंसी सायन देव येऊनी करीती श्री गुरु स्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42. 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायन देवा प्रत सांगुनी व्रत करीविती. 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावणी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शण राजाची कथियेली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करूनी संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिपरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुकी रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तया ते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती. आणि कही तेथे सांगती कुष्ठदैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छाचा स्फोटक दौडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी.
51-52 गुरुमूर्ती देखोनिया क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नानायाती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे कोणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरु चरणी लोळती. युचके पाहुणी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती. मदभजनी धरा आसक्ती मठ धामी राहुनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त वसती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अध्यापी. हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदलो सतशिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी त्या ते तत्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरु चरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण. हिचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडोनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तू प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुणिया. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दीन शुद्धी बरवी पाहुण आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्लयादी शोभा करावी. देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासहित पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदुन. पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचुनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे. उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे. एव होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन. भूत प्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धांचे वचन ऐकोणी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळकामृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखाणी त्यातुनी नामधारक रत्ने आणि 52 भरोणी रांजणी भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरिला करू. यांचा करुणी परोपकारू भक्ता करिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरोनी बिंदू एक मागता पार वर्षला. तेने भक्ता भक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशी खळ जनांचा पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धरू चरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा. आपणा आपुली दाऊनी खुणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने.
सिद्धनामधारक संवादे द्विपञ्चाशदध्यायसारे अवतरणिका नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्याय। श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। शुभं भवतु। श्रीगुरुचरित्र समाप्त। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।